मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. मागील भागात म्हणजे 17व्या एपिसोडमध्ये आपण बघितले यशस्ची धम्मदीक्षा, काश्यप बंधूंची धम्मदीक्षा, सारिपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा. आजच्या म्हणजे 18व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा, अनाथपिंडकाची धम्मदीक्षा, राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा आणि जीवकाची धम्मदीक्षा. चला तर सुरू करूया. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, द्वितीय खंड, भाग 3 मधील राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगध राजश्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. सारिपुत्त, मोग्गलान आणि त्यांच्यासोबत जटिलांचे दीक्षांतर झाले होते. जटिल म्हणजे मोठमोठ्या जटा, म्हणजेच मोठे केस वाढवलेले असे जटिल. या जटिलांचे मोठ्या संख्येने दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. लोकांच्या चर्चा ऐकून, भगवान बुद्धाविषयीच्या चर्चा ऐकून राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. अत्यंत सनातनी, सनातनी म्हणजे पूर्वीच्या, म्हणजेच अगोदरच्या परंपरा, चालीरीती, रूढी ह्या योग्य की अयोग्य हे तपासून न पाहता त्या जुन्याच परंपरा, चालीरीती आणि रूढी चालू ठेवणारी व्यक्ती म्हणजे सनातनी. हे जटिल लोक सनातनी होते, म्हणजेच पूर्वीच्याच चालीरीती, रूढी, परंपरा चालू ठेवणारे ते जटिल होते आणि ते दुराग्रही होते. दुराग्रही म्हणजे व्यर्थ किंवा अयोग्य गोष्टीचा आग्रह धरणारी व्यक्ती. असे सनातनी आणि दुराग्रही जटिल, या जटिलांचे दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हती. निश्चितच तो अरहंत म्हणजे परिपूर्ण व्यक्ती किंवा अंगी योग्यता बाळगणारी पूज्य व्यक्ती. निश्चितच तो अरहंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो म्हणजे भगवान बुद्ध, विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा. यात्रिक म्हणजे यात्रा करणारे किंवा प्रवासी, या लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी म्हणजे सुरुवात, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे. ज्याची सुरुवात, मध्य आणि
अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द, आशय म्हणजे अर्थ, अर्थ आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे आला. राजा बिंबिसार भगवान बुद्धाजवळ आला. बिंबिसारासोबत 12 दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ होते. 12 म्हणजे 12 आणि दशसहस्त्र म्हणजे 10,000, सहस्त्र म्हणजे 1,000 आणि दशसहस्त्र म्हणजे 10,000. 12 दशसहस्त्र म्हणजे दशसहस्त्र 12 वेळा म्हणजे 10,000, 12 वेळा म्हणजेच 1,20,000. म्हणजेच थोडक्यात असंख्य असे असंख्य ब्राह्मण आणि गृहस्थ राजा बिंबिसारासोबत होते. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्याच्या जवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्या जवळ बसले. काही जण काही एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 दशसहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला कश्यपाला पाहिले. उरुवेला कश्यप हा अत्यंत प्रसिद्ध असा पुरुष होता आणि त्यांच्या मनात म्हणजे ज्यांनी भिक्खूंमध्ये उरुवेला कश्यपाला पाहिले त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या लोकांनी उरुवेला काश्यपाला बघितले आणि त्यांना असे वाटले की हा थोर श्रमण म्हणजे भगवान बुद्ध उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहेत. म्हणजेच अर्थातच भगवान बुद्ध हे उरुवेला काश्यपाचे शिष्य आहेत की उरुवेला काश्यप भगवान बुद्धाचा शिष्य आहे हे त्यांना समजलेच नाही. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. म्हणजेच यज्ञयाग केल्यामुळे काय काय प्राप्त होऊ शकते? असे पदार्थ की जे पदार्थ रूप, शब्द आणि रस यांनी युक्त आहेत
आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत. रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असलेले पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तू अशुद्ध आहेत. हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उरुवेला काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला. प्रणिपात म्हणजे नमस्कार, म्हणजेच त्याने साष्टांग नमस्कार केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि त्या गृहस्थांना समजले की उरुवेला काश्यप हा या महाश्रमणाचे म्हणजेच भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. नंतर त्या दशसहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश केला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवान, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल. ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवान, ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल. ही माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवान, ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी.
किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा, त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य! भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. अशा प्रकारे राजा बिंबिसाराने धम्माची दीक्षा घेतली. बघूया अनाथपिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता, अनाथपिंडकाच्या बहिणीचा विवाह ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी, श्रेष्ठी म्हणजे मुख्य व्यक्ती किंवा वरिष्ठ व्यक्ती, ज्या व्यापारी संघाच्या मुख्य व्यक्तीशी म्हणजेच वरिष्ठ व्यक्तीशी म्हणजेच श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता, त्याच्याकडेच तो उतरला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर, खरी स्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला. आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. सांत्वनपर शब्द म्हणजे समाधान होईल असे शब्द. अशा शब्दांनी तथागतांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर म्हणजे आसनावर बसल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने तथागतांना इच्छा बोलून दाखवली की त्याला एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकायचे आहे. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला. तथागतांनी अनाथपिंडकाला प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? म्हणजे ज्या काही वस्तू प्राणी दिसतात याचा तो ईश्वर निर्माता आहे काय? ईश्वराने त्यांना निर्माण केले आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्या पुढे नमावे लागले असते. जर ईश्वर त्यांचा निर्माता असता तर सर्व प्राणीमात्रांना त्याच्या पुढे निमूटपणे नमावे लागले असते, त्याच्या अधीन राहावे लागले असते.
कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. जर ईश्वराने हे जग निर्माण केले असते तर या जगात दुःख असायला नको होते. आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट या जगात असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव म्हणजे निर्मिती त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज म्हणजे ईश्वराखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे. आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. स्वयंभू म्हणजे स्वतः जन्मलेला किंवा स्वतः उत्पन्न झालेला. म्हणजेच तो ईश्वर स्वतः जन्म झालेला किंवा स्वतः उत्पन्न झालेला असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वर विषयक कल्पनांचा पाडाव होतो. पाडाव होतो म्हणजे पराभव होतो. म्हणजे ईश्वराविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांचा पराभव होतो म्हणजे त्या कल्पना हरतात. हे तुमच्या लक्षात येईल. आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगत कारण असू शकत नाही. जगत कारण म्हणजे जगाच्या उत्पत्तीचे किंवा निर्मितीचे कारण. बी पासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव म्हणजे नशीब असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. प्रत्येक वस्तूच्या अस्तित्वाचे कारण आहे. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव म्हणजे कारणाशिवाय असलेलं नशीब यांपैकी कोणीही निर्माता नाही. तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. म्हणजेच आपल्याच कर्माचे चांगले किंवा वाईट परिणाम होत असतात. सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे. आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते. आतून बाहेरून ते सुवर्णच म्हणजे सोनेच असते. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया. ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये.
आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल. म्हणजेच चांगल्या कर्माचे फळ सुद्धा आपल्याला चांगले मिळेल. अनाथपिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. म्हणजे माझ्या उद्योगधंद्यामध्ये मला जे यश मिळते त्यावर माझ्या नोकर चाकरांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना, म्हणजे संन्यासाच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे सबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय, म्हणजे मी घर सोडले पाहिजे काय. आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. उदात्त म्हणजे महान, महान आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिटकून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा, म्हणजे संपत्तीचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा म्हणजे संपत्तीचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिटकून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्याची अभिलाषा त्यांना गुलाम करते. केवळ निष्क्रिय जीवन जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिने घृणास्पद होय. घृणास्पद म्हणजे राग किंवा चीड उत्पन्न करणारे किंवा घृणा उत्पन्न करणारे. म्हणजेच आळसाचे जिने घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही.
माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात, अंगीकृत कार्य म्हणजे हाती घेतलेले कार्य किंवा स्वीकारलेले कार्य, आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. म्हणजे त्यांनी जे काम स्वीकारले त्या कार्यामध्ये त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे, मनापासून ते काम केले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील. परमार्थ म्हणजे स्वार्थाचा त्याग. अशा स्वार्थाचा त्याग करून ते परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना म्हणजे बुद्धांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. मला आपल्या धम्माचा उपासक बनवून घ्या, अशी त्याने बुद्धांना विनंती केली. राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. राजेशाही इतमामासह म्हणजे त्याच्या राजेशाही थाटासोबत तो जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे. क्षुद्र म्हणजे कमी किमतीचे, कमी महत्वाचे आणि अप्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध नसलेले. माझे हे कमी किमतीचे, कमी मूल्याचे, कमी किंमत असलेले आणि जे प्रसिद्ध नाही असे अप्रसिद्ध राज्य आज खरोखरच भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक म्हणजे जो जगाचा नायक आहे असा जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील? अर्थातच या राज्यावर आपत्ती आणि संकटे येणार नाहीत. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. म्हणजे आपल्या धर्मरूपी अमृताचे मला प्राशन करू द्या, मला ते अमृत ग्रहण करू द्या. ऐहिक संपत्ती म्हणजे या जगातील, या जन्मातील संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे. अनित्य म्हणजे जे नित्य नाही असे, म्हणजेच बदलणारे, आणि नाशवंत म्हणजे नाश पावणारे. ऐहिक संपत्ती ही अनित्य आहे म्हणजे बदलणारी आहे आणि नाश पावणारी आहे.
तर धर्मरूपी धन, धर्माच्या रूपाचे धन शाश्वत आणि अविनाशी आहे. शाश्वत म्हणजे चिरकाल किंवा दीर्घकाल टिकणारे, असे हे धर्मरूपी धन आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या म्हणजे या जगात जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. म्हणजे या जगात जीवन जगणाऱ्या राजाचे जीवन सुद्धा दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जो सामान्य माणूस जगतो त्या सामान्य माणसाला सुद्धा मनशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, म्हणजे बुद्ध म्हणाले. बुद्धाने या राजाच्या मनाची स्थिती ओळखली. हा राजा सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेला आहे, हे बुद्धाने ओळखले आणि या राजाला उपदेश करण्याची ही योग्य संधी आहे हे ओळखून भगवान बुद्ध म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. हीन म्हणजे अत्यंत वाईट अशा स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण म्हणजे धर्मानुसार वागणारा, धर्म पाळणारा मनुष्य पाहिला तर त्यांना देखील म्हणजे हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांना देखील त्याच्याबद्दल म्हणजे धर्मपरायण मनुष्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्व पुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल? अर्थातच राजाला खूप आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आत्मसात करावे म्हणजे ते ग्रहण करावे, ते आत घ्यावे, स्वतःचे बनवावे. आपली बरी वाईट कृत्य म्हणजे चांगली आणि वाईट कृत्य म्हणजे कर्म नेहमी छायेप्रमाणे म्हणजेच सावलीप्रमाणे आपला पाठपुरावा करतात, आपल्या मागे मागे ते असतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती म्हणजे करुणामय हृदयाची. करुणामय म्हणजे करुणेने युक्त म्हणजेच दयाळू. सर्वात अधिक गरज जर असेल तर ती दयाळू हृदयाची आहे. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या म्हणजे वाईट मार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा, चांगल्या मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या, जो दुःखी आहे त्याला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. राजेशाही बळेजावास अधिक महत्त्व देऊ नका. बळेजाव म्हणजे मोठेपणा किंवा प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केलेले कार्य म्हणजे बळेजाव. म्हणजेच राजेशाही मोठेपणाला अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तोंडपूजा करणे म्हणजे तोंडावर चांगले बोलणे, म्हणजे तोंडावर चांगले बोलणारे जे लोक आहेत त्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणजेच तपश्चर्येने स्वतःला दुःख करून घेण्यात, क्लेश म्हणजे दुःख,
दुःख करून घेण्यात काहीही लाभ नसतो, काहीही फायदा नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. चांगल्या आचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे, अनिष्ट म्हणजे जे इष्ट नाही ते, म्हणजेच जे कल्याणकारक किंवा फायद्याचे नाही ते, म्हणजेच नुकसानकारक. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे म्हणजेच नुकसानकारक गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? अर्थातच अन्याय करण्यात कोणताही फायदा नाही. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगाची उपेक्षा करतात. म्हणजे उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष, म्हणजेच शहाणे लोक जे असतात ते शारीरिक सुखोपभोगाची उपेक्षा करतात, म्हणजे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? अर्थातच आग लागलेल्या झाडावर पक्षी राहू शकणार नाहीत. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. जसे आग लागलेल्या झाडावर पक्षी राहू शकत नाहीत, तसेच जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे. अज्ञ म्हणजे अज्ञानी समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा म्हणजे यथार्थ, संपूर्ण आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रज्ञा. म्हणजेच ज्याला हे ज्ञान झाले आहे, ज्याला हे माहिती झाले आहे त्यालाच यथार्थ, संपूर्ण आणि प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रज्ञेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनींसाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू, व्रतस्थ म्हणजे जी व्यक्ती आपल्या आयुष्यातील स्वीकारलेले कार्य अखंडपणे सुरू ठेवते ती व्यक्ती म्हणजे व्रतस्थ व्यक्ती. आणि व्रतस्थ भिक्खू म्हणजे जो भिक्खू आपल्या आयुष्यातील स्वीकारलेले कार्य अखंडपणे सुरू ठेवतो असा भिक्खू. आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. ऋषी असो की सामान्य मनुष्य असो, या सर्वांनाच कामवासनेच्या भरतीपासून सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. कामवासनेच्या भरतीत सगळे जग वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे, ती नाव आहे, आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे
आपल्याला अशक्य आहे. म्हणून आपण सत्कर्मेच म्हणजे चांगली कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. संधी प्रकाश म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदरचा प्रकाश. या प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ म्हणजेच शहाण्या मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे म्हणजे अखंडपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने म्हणजे चांगल्या वर्तनाने आणि आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व म्हणजे मोठेपणा दाखवा. ऐहिक वस्तूंच्या म्हणजे या जगातील वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. मन उदात्त करा. उदात्त म्हणजे मोठे महान करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. तुम्ही निश्चित केलेलं जे ध्येय आहे त्या ध्येयावर तुमची निष्ठा असू द्या, तुमचा विश्वास असू द्या. सद्वर्तनाच्या म्हणजे चांगल्या वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल म्हणजे अनंतकाळ टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. अनवरस म्हणजे औरस नसलेली म्हणजेच ज्यांचा कायदेशीर विवाह झालेला नाही अशा स्त्री पुरुषांची संतती म्हणजे अनौरस संतती. जीवक हा अनौरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच त्याला एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे म्हणजे ते बाळ जिवंत आहे म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने राजपुत्र अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळविता राजपुत्र अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला या विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. जीवकाने अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेता तक्षशिला विद्यापीठात गेला. तक्षशिला हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते. आता हे ठिकाण पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात रावळपिंडी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाऊन त्याने 7 वर्ष वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला.
राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले आणि कीर्ती मिळवली. साकेत येथील साकेत हे उत्तर प्रदेशातील एक प्राचीन स्थळ आहे. आताचे अयोध्या म्हणजे पूर्वीचे साकेत. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको, श्रेष्ठी म्हणजे मोठ्या पदावरचा व्यक्ती, उच्च पदावरचा व्यक्ती. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 काशार्पण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. काय काय मिळालं त्याला? 16,000 काशार्पण. काशार्पण हे प्राचीन काळातील एक नाणे होते. त्याला 16,000 काशार्पण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला त्याला मिळाला. त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले. भगंदर हा मलमार्गाजवळ होणारा अत्यंत त्रासदायक असा रोग आहे. अशा त्रासदायक भगंदर रोगापासून राजा बिंबिसाराला जीवकाने मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर म्हणजे उच्च पदावरील व्यक्तीवर केलेली कवटीची म्हणजे डोक्याच्या कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. जीवकाने उल्लेखनीय केलेले असे हे 2 कार्य आहेत. त्या काळात जीवकाने डोक्याच्या कवटीची आणि आतड्याची शस्त्रक्रिया केली होती. राजा आणि राजस्त्रिया म्हणजे राजाच्या बायका यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा म्हणजे बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच म्हणजे जीवकच कारणीभूत झाला. अजातशत्रूने पितृवध केला म्हणजे त्याचे वडील राजा बिंबिसार याचा खून त्याने केला आणि हा गुन्हा अजातशत्रूने केल्यानंतर त्या अजातशत्रूला भगवान बुद्धाकडे आणण्यास जीवकच कारणीभूत झाला. म्हणजे जीवकानेच त्याला अजातशत्रूला भगवान बुद्धाकडे आणले, भगवान बुद्धाच्या धम्माकडे आणले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.